स्वर्ग झालं, त्याबद्दल काही दुमत नाही देवा. पण एक विचारू का, तुम्ही या पर्णकुटीत आहेत म्हणून या पर्णकुटीचं स्वर्ग आहे, आणि तुम्ही पर्णकुटीच्या बाहेर गेलात की पर्णकुटी मसनवाट आहे. मग शबरीनं गजानन बुवा असा निर्णय केला, स्वर्गात मरण्यापेक्षा मसनवाट्यात कशाला मरायचं. देव ज्या पर्णकुटीत आहे त्या पर्णकुटीत प्राण सोडला की आपण वैकुंठात गेलो तर असं लक्षात घ्यायचं, आपण वैकुंठात गेलो तर असं लक्षात घ्यायचं. आणि हा जगाचा बाप ह्या झोपड्यातून बाजूला सरकला की आपण मसनवाट्यात समजायचं. मग भगवंताला सांगितलं मला तुमची एकदा पाद्यपूजा करू द्या. आणि भगवंताच्या पायावर पाणी कोणतं टाकावं, तिच्याकडे 2-3 मडके भरलेले होते. एका मडक्यात हात घातला पाणी थंड होतं, दुसऱ्यात घातलं ते पुन्हा जास्त थंड होतं, दुसऱ्यात घातला ते रात्रीचं शिळं पाणी होतं, जास्त थंड होतं. आणि तिने विचार केला भगवान चलत आले, आणि चालून आलेला माणूस थकलेला असतोय. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, ज्याच्या जीवनात बायको सात्विक आहे का, तो शेतातून आला की हिवाळ्यात गरम पाणी करून देते. वाक्य नीट ऐका. ज्याच्या जीवनात बायको सात्विक भेटली का, नवऱ्यानं इळभर उसात काम करू द्या, कुठं करू द्या, थकून जातं का नाही ते, पण गरम पाण्यानं हातपाय धुतले की शिनाडा जातोय. पण हे गरम पाणी करून देण्यासाठी बायको धोरणात लागन ना. धोरणाच्या बाजूचे तिचे दुर्णाचे टाचे तुटल्यावर ती कशाची विचार करते, त्याच्यासाठी बायको धोरणात असावा. आणि ज्याच्या जीवनात बायको धोरणात आहे का त्यानं समजायचं मी स्वर्गात आहे. ज्याच्या जीवनात बायको धोरणात नाही का त्याचा बांगला असला तरी म्हणायचं मी मसनवाट्यात आहे. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. मी नेहमी सांगत असतो, पाडून देणाऱ्या घोडीवर बसण्यापेक्षा पायी पायी गेलेलं बरं. पाडून देणाऱ्या घोडीवर बसल्यापेक्षा पायी पायी रानात गेलेलं बरं. शिडी करणाऱ्या घोडीवर बसल्यापेक्षा पायी पायी. शिडी करणार घोडी कळती का तुम्हाला? तुम्हाला कळत नाही हो म्हण नका. मालक बसल्याच्या नंतर पुढचे पाय उचली ती आणि मालकाला पाठाडाव पाडून देती, आणि ती बी त्याच्या अंगावर पाठ ढोपर टाकी ती. हिला शिडी करणार घोडी म्हणते. मग अशा घोडीवर बसण्यापेक्षा रानात पायी पायी गेलेलं बरं. आणि वेळेला सोय न करणाऱ्या बायकोपेक्षा अंगाला काव लावून रामदेव बाबाच्या आश्रमात गेलेलं बरं. म्हणून जुन्या लोकांनी बापसाहेब मालकाचं कीर्तन ऐकलं असेल. जुने लोक असतील इथं कोणी जुनाट, त्यांच्या पॅन्टीवाल्यांना काही येडवाणी करू जुन्या लोकांनी, कारण मलाच नाही ऐकायला भेटलं तर यायनं कशाला येडवाणी करायचं. तर बापसाहेब मालक म्हणायचे, आयंदळ घोडीशी पायंदळ भाला नाव कुसळ बाय कुशेरान का भाला. मी नव्हतो म्हणे, बापसाहेब मालक म्हणायचे. मी नाही. संसारात जर पत्नी धोरणात असेल तर छान समजायचं, अहो काम तर कोणालाही करावं लागेल. काम कोणाला करावं लागते, कोणालाही करावं लागते. मंत्रीपद भोगणाऱ्याला 2-2 महिने भाकरी भेटत नाहीत, त्याच्या पॅन्टी ढिल्या होत्या. प्रचाराच्या काळात इतकं सुख थोडं जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. ज्याच्या जाग्यावर जो तो बेजारच असतो. माणसं म्हणते त्याचं लय भलं, जाऊन पाय ना. काय नसतं भलं, जो तो प्रत्येक आपोआपल्या जाग्यावर ज्याच्या परीने तो बेजार असतो, त्याबद्दल काहीच नाही. जया अंगी मोठे पण दया यातना कठीण, दया यातना कठीण, दया यातना कठीण. दया यातना कठीण, दया यातना कठीण, दया यातना ज्याच्या त्याच्या परीने ज्याला त्याला भार असतोय. घोडा हत्तीला म्हणलं तू लय मजा आहे, घोडा हत्तीला म्हणलं तू लय मजा आहे. ते म्हणला, हत्ती म्हणला मी म्हणतो तू ही मजा आहे. काय बोलतो म्हणला. घोडं म्हणलं तू ह्यावर बी एकच राजा बसायला आणि माझ्यावर बी एकच प्रधान बसायला, मग तू एवढा माझ्या 20 पटीनं मोठा आहेस तरी एकाच वजं घ्यालास, आणि मी तू यापेक्षा 20 पटीनं लहान आहे तरी एकाच वजं घ्यालो. तर हत्ती म्हणला मह्याव जी आंबारी ठुली का ती 19 माणसाच्या वजनाची लाकडाची आंबारी होती का, तिचं वजन 19 माणसा इतकं होतं. तो घोड्याला अक्कल आली घोड्याला, अरे जाऊ दे गडे हे आपलंच बरं आहे, आपल्यावर एकच बसायला नुसता खोगीरक टाकलेला आहे. याच्यावर आंबारीवर आबदागिरी काय ते विचारूच नका. मग ते सगळा थाट. हे अशी गाडी चालली की हे दोघं पळतच येत होते माझ्या दर्शनात. अजूनही येते तर एक दिवशी चला म्हणलं कीर्तनाला, आता पुन्हा लांबून दर्शन घेते तर लग म्हणते. हे दोघं जण, हे कान्हा आणि छोटे आहे, हे दोघं यायला बसून नेले की दिवशी.
मला वाटतं मी ड्रायव्हर दोघंच होतो त्या दिवशी. आम्ही तिकडे खाली गेलो त्याला वाईला गेलो. तर गेलो तर आम्ही सकाळी आंघोळी झाल्या यायनं इतकले पोहे खाल्ले. तिथे गेल्यावर यायच्या पुढं काजूच्या पराती होत्या. आता असे कसकानी ते बैलाचे दात बाटूक खाल्ल्यावर कसे इकळत येत वल्ल बाटकानं दात कशी इकळत येत. तर हे खाईनं गेले. तर मी वाटान म्हणला अरे का ना. ते म्हणला काय खा झोपच नाही. पुन्हा आता गव्हाण दिसायला म्हणला कव्हाण येतात घरी. कव्हाण येतात घरी. घरून फोन आला कवाशी आले. तर तेव्हा आम्ही तेलगावला होतो. म्हणलं मुकाट्या बस 10:30 घरी जात नाहीत. म्हणलं आता काय म्हणलं खिचडी करायला लाव मंडळीला आणि काय जरशी त्याला म्हणलं 1 दिवसाचं तुमचं असे तुम्हाला मस्त दिसतेत बाळू येशीत फिरवतो खपक्या पाकिट घेतो कसे कसे भेटते. अरे हातीला हाती म्हणतेत पण 14-19 माणसाच्या आपदागिरीचं वजन झालेलं आहे. असं असते ज्याच्या त्याच्या वंशात. पाण्यातला मासा झोप घेतो कसा जाई त्याच्या वंशात तेव्हा कळे. ज्या जाग्यावर जाऊ का तो हकळत. सुनाला वाटतंय सासूच्या हातात केली सासूच्या हातात केली. आणि अजून या सासायला नाद होते पहिले. ते कळकटकन संदक होते. ते काळे मुचूक संदक होते पहिले काळे मुचूक. आणि या सासा काही भाऊसाहेब त्याच्यात टाकायच्या आणि करदुड्याला किली गळ्यात किली अडकवायच्या. ती काळी मुचूक केली. पण या सुनाला वाटायची बाई त्या काऊनच देईनत आणि काय नसतो ते संदक लागणं म्हणून म्हातारी संदकाव बसायची मग कुलूप लावायची. आणि म्हातारी मेल्या तिकडं म्हातारीला आंघोळ घालूस तरच सुनानं संदक उघडा. काय नव्हतं जुन्या चोळ्या जुन्या नाट्या आणि लय दिवसाच्या खाली ठेवलेल्या त्या उघड्या किच घड्यावर फाटू लागल्या. म्हणली बाई मला वाटलं आत्याला वाटलं याच्यात मला वाटलं आत्यानं काही पैसे ठेवलेत का. अरे आत्यानं तुम्हाला जगिले हेच मोठं समज. हो आत्या मामाला घेऊन गोव्याला गेली नाही. हो आत्यानं तवा पाईपलाईनचं ढेलं इकायला लावायचं होतं. म्हाताऱ्याला म्हणायचं होतं चला आपण गोवा पाहायला जाऊ. तुला नाशिकला जावं लागलं असतं इटा उचलायला. त्या आत्याची कजर करजरशी नाही तर झोपीत भिताडा अंगावर पडन. भिताडा सगळं ठोकावं लागन तुला. विठाला आपल्या घरातल्या लोकांच्या जुन्या लोकांची कदर करणं याचंच नाव कीर्तन आहे. आपल्या घरातल्या ज्येष्ठ लोकांचा आदर करणं याचंच नाव कीर्तन. याचंच नाव भागवते. याचंच नाव परमार्थ. दिंडीला जातू महिन्याच्या वारीला जातू एकादशी धरी तू एक कीर्तन सोडत नाही. घरातल्याला नीट बोलत नाही. अशा हरामखोराच्या पापानं गाव सुद्धा घातक असते. विठाला चांगलं वागण्याला किंमत असते देखाव्याला नाही अद्याप नाही. चला शबरीनं पाद्यपूजा करायची ठरली. 3 मडक्यात पाणी एक अतिगारे मध्यम वगैरे कोणतं टाकावं. बरं आता देवाला किती वेळ बसवायचं. चूल पेटली असती दारात काटक्या होत्या पण इतका वेळ देव थांबतोय का. म्हणून शबरीने युक्तिवाद केला आणि तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू आले. आणि डोळ्यातून येणारं पाणी हे कोमट असतंय. डोळ्यातून येणारं पाणी गार कधीच येत नाही. गरम गरम येते. आणि डोळ्यातल्या पाण्यानं सुभाषबा शबरीनं मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्राचे पाय धुतले. पण पाय धुतल्यावर डोळ्यातलं पाणी पांढरं पडत होतं आणि पायाला घासून लाल होत होतं. कशामुळे लाल झालं असेल तर खाली वाकून पाहिलं तर भगवंताच्या तळव्याला असे खडे गोटे काटे घासू घासू जखमा झालत्या. आणि शबरीनं विचार केला देवा विश्व तुझ्या ताब्यात रे मायबापा. कोणाला घर द्यायचंय का घर देऊन घरात नाही राहू द्यायचं हे सगळं तुझ्या हातात आहे रे देवा. सगळं तुझ्या हातात आहे. कोणाला पाय द्यायचेत कोणाला द्यायचे नाही. किती रंगाच्या चपला द्यायच्यात किती रंगाचे बुटं द्यायचेत कसे कसे सॉक्स द्यायचेत का हे घालायला पायच नाही द्यायचे हे सगळं तुझ्या हातात आहे रे देवा. आणि तू बिना चपलाचा फिरतोस परमेश्वरा. काय तुझ्या पायाची व्यथा आहे रे देवा. अरे विश्वाची सत्ता तुझ्या ताब्यात आहे आणि तू अशा परिस्थितीत. असू दे शबरी हे पितृ आज्ञेकरता मी वनवासात जातोय पण भगवंताच्या पायाच्या तितक्याच जखमा सहन झाल्या नाही. ती याची येणे जाणे खुंटली. आणि शबरीनं देवाच्या पायावर आपला प्राण सोडला. लक्षात घ्या कौशल्या रडल्या प्राण नाही सोडला. यशोदा रडल्या प्राण नाही सोडला. देवकी रडल्या प्राण नाही सोडला. पण लाहोर चित्र सशे धरणाऱ्याच्या कुळातली पोरगी भगवंताच्या पायाच्या जखमा पाहिल्यावर तिनं प्राण सोडला. तिची येणे जाणे खुंटली. जागा कुठे दिली माहितीये का. गोलोकातली खुर्ची दिली. गोलोकातली खुर्ची. आता गोलोकातली खुर्ची ही कोणाला भेटत नाही. ज्याला पैशाचं स्वप्न पडलं नाही त्याला ती खुर्ची असती. आणि पैशाचं स्वप्न पडलं नाही असा महाराज आता सापडन का.
लगन घोड्यावर बसलेल्याला बी पैसे लागत आहेत आणि जे घोड्यावर बसले नाही का त्याला पैसे लागतात. घोड्यावर जे बसले नाही ते कळालं का तुम्हाला? ब्रह्मचारी संन्यासी. पण त्याला पण गुतीलं पंढरपुरातल्या नाही त्या सुटाली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची भस्मदंड छाया तरुवराची नाही दयावली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची भस्मदंड छाया तरुवराची नाही त्या सुटली द्रव्य लोभ माया भस्मदंड छाया तरुवराची. नाही सुटले ते. आयसा कोणी दावा हे जया नावडे कन्या पुत्र घोडे दारादन. नाही सुटला. आणि याच्यातून जे सुटले होते का त्या 19 खुर्च्या 18 खुर्च्यावर पहिली लोक होती आणि 19व्या खुर्च्यावर ही बाई जाऊन बसली. काय शरीर होतं शबरीचं. सज्जनांनो, एका फार महात्म्याचं मोठ्या महात्म्याचं वाक्य आहे. शबरी ज्या झाडा खालून गेली त्या झाडाला तात्काळ कळ्या लागत होत्या. ऋतू कालाच नैव स्थितः तरुवरम शाखायत भेदी माल्यादिनी पुष्पादिनी तनुगंधानी जायते हे नैवम गांजा कसम लिखित. का गिरगावच्या बाळून दिले तनुगंधा अतिभय जायते. ऋतू पाहिला नाही, काल पाहिला नाही. तरुवर शाखा प्रसन्नती तात्काळ फांद्या प्रसन्न व्हायच्या आणि माल्यादिनी सुगंधिनी आणि सुगंधी फुलं लागायचे. तनुगंधा ती जायते. नुसत्या तिच्या त्वचेच्या सुगंधाने झाडाला फुलं लागत होते. आपल्या कापसात गेल्यावर पाते गळते. तरी म्हणतो पोरायची माय लय सुंदर दिसती. वा 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 वा. पाय पड जाय तिच्या मग. पाय पड जाय. आपलं तेवढं सौंदर्य नाही. जाऊ दे असू द्या, काय करायचं त्याला. राहिलंय का झालंय पकवले राहिलंय का त्याच्यामुळेच हसू आले रे. हो मला तो असं काही दाखिलं तर हसू येत नाही ना. कोणालाच येत नाही ज्याचं लग्न झालंय त्याला. हो ना, सगळेच वर खणलेले आहेत. फक्त तू आता कशातच मिळ नाही. तुला काय मागणं पुढं फुफुटा उडत सध्या. लग्न झाल्यावर कळत आहे पक्वाद वाजीनं सोपं आहे का ती सांभाळणं सोपं आहे. विठाला आम्ही संसारातल्या गोष्टीला हसत होत पण बहिरेवानी. बहिरे दोनदा हसत आहेत. पुढचं हसल्यावर एकदा आणि कशामुळे हसल्यावर 1:21 10 मिनिटात पूर्णविराम करू. नाही पूर्ण एक 5-4 मिनिटात एक मुद्दा सांगतो पूर्णविराम. मग फुलं वाटू फुलं फेकू आणि बघ रामकृष्ण. शंकराचार्य एका साधूला भेटायला गेले. तो साधू इतका तेजस्वी महात्मा होता, एवढा तेजस्वी महात्मा की तो साधू असा पटंगणामध्ये भगवंताचं भजन करायला बसल्याच्या नंतर तितक्यापुरतीच सावली पडत होती अंगावर. सूर्य ढगाच्या आडंगी जात होता. काय साधू असेल. वाचिता चांगल्या साधूचे चरित्र. देव चांगलं करीन तुमचं. आणि आता काय ग्रंथ वगैरे वाचायची गरज नाही. मोबाईलमध्ये सगळं आहे तुमच्या. पाहायचं काम नाही. उलट गिरगावकराचं नशीब साध आहे, त्याला तुमच्यासारखा मोबाईल नाही. घेईन ना मी. माझ्याकडे पैसे नाहीत असं नाही म्हणायचं. सोन्याचा घ्यायची ताकद दिली आपल्याला देवान. गावरान तूप खाल्ल्यावर कोण म्हणायचं कुटके खाल्ले. नाही मसड मारायची का आपली. अण्णा कमी नाही मला काही. पण आता ते कसं आहे 90 वर्ष लुगडं घातलं कशाला म्हातारपणी गाऊन घालायचं आता. त्याच्यामुळे आपलं ह्याच मोबाईलवर मारायचं आता. नको आपल्याला. ए खजिन्यावर गप्पिक रे. ते म्हणत असतील येडच हे आधुनिक काळात त्याला मोबाईल 1000 रुपयाचा आहे असं म्हणत असतील ते बी. ज्याच्या डोक्यावर छत्र धरतो सूर्यदादा साहेब. काय असेल तो साधू. त्या साधूला भेटण्यासाठी शंकराचार्य गेले. हा काल 52-53 काळ असेल. 52-53 काळ. खरं तर स्वातंत्र्यापूर्वीचं सांगत राहिलं तर या शंकराचार्यांना इंग्रज सरकार सुद्धा नमस्कार करीत होतं. स्वातंत्र्यापूर्वीची गोष्ट सांगतो. स्वातंत्र्यापूर्वी
इंग्रज सरकार सुद्धा नमस्कार करायचं. नाही तर ते सालं भडवं आपल्या देवाला मानित नव्हतं, आपल्या साधू संतांना मानित नव्हतं. आपलं नशीब गोड होतं, त्याच्यामुळे ठराविक 10-5 लोक लवकर जन्माला आले. त्याच्यापैकी चंद्रशेखरजी, मदनलालजी धिंगरा, सांगता येईल पुन्हा एखाद्याचं नाव, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू. हा नाही, हे तारुण्यातले मागचे. हो, ही लोक जन्माला आली आणि त्या बेट्याला इथून पटकन जावं लागलं. यांनी जर 10-5 वर्ष काळ पुन्हा जन्माला यायचा घेतला असता तर बऱ्यापैकी आपली संस्थानं त्यांनी उद्ध्वस्त केली असती. कारण त्यांना देव आवडत नव्हता. त्यातली त्यात तुमची आमची देवता त्यांना आवडत नव्हती, इतकी नालायक होती ती. आपण वाचलोत त्यांच्या तडाख्यातून. आपल्यावर त्यांचं राज्य नव्हतं, आपल्याकडे निजामाचं होतं. मराठवाडा हा इंग्रजाच्या तावडीत नव्हता. पण यांच्याही तावडीतून आपल्याला मुक्त करण्यासाठी एक महात्मा जन्माला आला. सांगता येईल त्याचं नाव? सरदार वल्लभभाई पटेल. हो, एक ठराविक अनन्यसाधारण महत्व सुभाषबुवा. संतांच्या मंदिराला जितकं महत्व, देवाच्या मंदिराला जितकं महत्व, तितकं विद्येच्या मंदिराला महत्व. शाळेला सुद्धा तितकंच महत्व द्यायचं, तितकंच महत्व. याच्याकरता सांगतोय, देवाच्या आणि संतांच्या मंदिराला जितकं महत्व तितकंच शाळेच्या मंदिराला महत्व. कारण कोण्यातरी एका शाळेत गिरगावचा बाळू शिकलाय, शिकू द्या 7वी पर्यंत, पण वाचता येते ना त्याला, वाचता येते ना. म्हणून मी ग्रंथ तुमच्याच पुढे मांडतोय. हे विद्येचं मंदिर तितकंच पोषक. मला वाटतंय आजच्या यजमानानं बऱ्यापैकी शाळेसाठी एक छोटासा, शाळेमध्ये काय असेल, काय गुरुजींना त्याबद्दल लेकरांसाठी काय आणायचं असेल, शाळेमध्ये जे एखादी काही वस्तू असतील त्या वस्तूच्या अडचणी करता आजच्या रमेशराव आणि सुनीलराव यांनी आपल्या मातोश्रीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्त या विद्येच्या मंदिराला सुद्धा एक आजच्या पुण्यतिथीच्या दिवशी 5,000ची भेट त्यांनी दिलेली आहे. मला सांगायचं याच्याकरता, ज्ञानोबराय तुकोबाराय आपल्याला जितके महत्वाचे, तितके देश स्वातंत्र्य करणारे लोक सुद्धा तितक्याच महत्वाचे आहेत. या भारत देशाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं का, ही लोक सुद्धा तितक्याच महत्वाची आहेत. ती सुद्धा संतांच्या यादीत आहेत, संतांच्या यादीत आहेत. तो इंग्रज हा, त्यांचे जे काही अधिकारी होते, मला एकाचं नाव सुद्धा पाठ आहे, फार प्रभावशाली होता तो इतका विद्वान होता की देशावर दुसऱ्याच्या कसा कब्जा करायचा ही त्याची मती होती. तो कधीच कोणाच्या पुढे वाकला नव्हता भारत देशामध्ये. तो फक्त स्वामी रामांच्या पुढे वाकला होता. स्वामी राम 1949 ते 51 शंकराचार्य होते. 2 वर्ष शंकराचार्य पद होतं. इतिहास वाचा, लक्षात येईल. आणि स्वामी रामांच्या पुढे इंग्रज वाकायचे. बघता बघता ख्याती सर्वत्र दूर पसरली. पदाचा राजीनामा दिला. 52-53 गोष्ट आहे. एका अरण्यामध्ये ते पोचले. तिथे एक सुंदरसं गाव लागलं. त्या गावामध्ये बऱ्यापैकी विद्वान लोक होते. एका आचार्याच्या खांद्यावर हात टाकला आणि त्याला घेऊन वरी एका महात्म्याकडे गेले. ज्या महात्म्याच्या डोक्यावर सूर्यछत्र धरत होता त्या महात्म्याचं प्रचलित नाव होतं क्रोधी बाबा. क्रोधी बाबा नाव होतं. पण हा आचार्य जात नव्हता. नको म्हणे, तिथं जायचं नाही, तो आमका आहे, तो तमका आहे, तो असा आहे, तो तसा आहे, तो वाईट आहे, असं तो म्हणायचा. स्वामी रामांनी सांगितलं, मी सोबत आहे, काही काळजी करू नका तुम्ही, चला. तिथे गेल्याबरोबर स्वामी रामांनी लोटांगण घातलं आणि क्रोधी बाबांनी मान वाकून त्यांना नमस्कार केला. अधिकारी लोक होते, अधिकारी होते. आपल्याकडे रामराम घालण्याची पद्धती, शरीराला नाही, आत्म्याला. हे शरीर कोणाचं काय असेल ते असू द्या, पण आतला राम हा चिरंजीव आहे. मधला जीव हा नैनन छद्दंती शस्त्रानी नैनन दहती पावका, हा जाळल्या जात नाही पळ. म्हणून मिराम तू राम, मिराम तू राम. मड्याला राम राम घालीत नसतेत ना, त्याच्यातला राम निघून गेलेला असतोय. याच्याकरता त्याला राम राम नसतोय. फक्त मड नेताना म्हणायचंय राम नाम सत्य हे, राम नाम सत्य हे. याच्याकरता म्हणायचं असतंय, यानं गंजा माया पूजी कमी, पण इथं ठून गेलाय, ह्यो किती भजन केलं इतकंच सत्य ते याला वरी सोडील. म्हणून ते म्हणत असतात विठाला विठाला. कारण जे राम आहे त्याची माती होत नाही. आणि याच्यातला राम, याच्यात जोपर्यंत राम आहे तोपर्यंत याला सगळ्या किमती येतात. आणि याच्यातला राम बाजूला काढा की याची माती. एकाला गावही सोन्याचं, मसनवाटाही सोन्याचा. वारकरी होते, त्या वारकऱ्याचं नाव सुदामदेव. गावही सोन्याचं
आणि मसनवाटाही सोन्याचा. रावणाला गावच सोन्याचं, मसनवाटा मातोड्याचा. कुबेराला गाव सोन्याचं, मसनवाटा मातोड्याचा. इंद्राला गाव सोन्याचं, माणसं मरत नव्हते, खाली बोंबलत येत होते. येऊ लागती माघारे मृत्यू लोका पुण्य संपल्याच्या नंतर. पण कुबेराच्या अलका नावाच्या नगरीत माणसं मेले, सोन्याच्या नगरीत मरत होते आणि मातोड्याच्या मसनवाट्यात जाळीत होते. रावणाच्या सोन्याच्या नगरीत मरत होते, मातोड्याच्या मसनवाट्यात जाळीत होते. सुदामदेवाच्या नगरीत सोन्याच्या नगरीत जळत होते आणि मसनवाटा पण सोन्याचा होता, पण शरीराचं तरी मातोडच होत होतं. शरीराची होय माती कोणी नाही ती सांगाती, सारी आवगी कामे खोटी अंती जाणे मसनवटी. गोत घरे टाकून सारी शेवटी गावाचे बाहेरी, स्वजनानी गण गोत उपाय नाही हो चालत. सोडविना राजा देशीचा चौधरी, अनिक सोयरी भले भले कोणी सोडित नाही तिथं. स्वामी राम भेटले, वरी आले. महाराज खाली उतरले. या राम बसण्यासाठी चवळे टाकले. कशाच्या गाद्या आल्यात तिथं? विरक्त साधू. स्वामी रामांनी या सोबत आलेल्या आचार्य पंडित शास्त्री कोण असेल त्याला सांगितलं, अरे आता स्वयंपाक करायचा, आपल्याला सामुग्री पाहिजे. याला वाटलं आपल्याकडे पैसे देतील, तिथून 14 किलोमीटर खाली शहर आहे, तिथून आपल्याला किराणा आणावा लागेल. मग ते म्हणलं काय हरकत नाही, मी आणतो किराणा. पण अरे किराणा आणायचा लय जवळ, काही लांब जायचं काम नाही. मांडी खालचा सुरा काढा, सांगितलं आता इथे नदी वाहते, त्या नदीत एक प्रेत वाहून आले, त्या प्रेताच्या उजव्या मांडीचं मांस कापून आण. आयुष्यात का मच्छर मारला नव्हता यानं, आणि याला माणसाचं मांस कापायला लावलं, ते बी मेलेल्या माणसाचं. मांडीचं मांस काढून आणा. आता त्याला माहित होतं आपण जर नाही आणा तर हात घातल्याबरोबर ज्याला सुरा तयार करता येतोय त्यानं फेकून आणल्या, आपल्याला काही वाचू देत नाही. हे काय साधं महाराज होतं वय? हा, अधिकारी लोक होते. काही काय महाराज शिष्यालाच चुना मागतात. वा वा, हो शिष्याला म्हणते अरे चुना आहे का? सगळ्या अख्ख्या पिढ्या मातीत घालतात. काही काही विठाला विठाला एक ठराविक काळ असतो सुभाषबा, त्या काळात माणसाचं चांगलं चालते. पण ज्या वेळेला चुकाची यादी ही शिल्लक होत असती का, त्यावेळेला शिशुपाळाला सुद्धा मरावं लागते. तर देवाच्या नावाखाली देवाला फसवणाऱ्या लोकांना यम किती हानिल्याचा विचार करा. आपल्या लोकांनी फार चांगलं वागलं पाहिजे बापू. इथं सगळी शेतकरी बसलेले आहेत. इळभर फवारा घातल्यावर अण्णा काय रोजदारी असती? 500 रुपयेत ना गंगाधर अण्णा, 500 रुपये 500 रुपये. पण सुभाषबा खावा कोणाचं लागतंय? घरचं. मालकान जरी 500 रुपये रोजदारी दिली दादासाहेब, तर भाकरी कोणाची असती? घरची. आज पकवाद्याला असेल, मला असेल, गायकाला असेल, जे काही मिळत असेल, खाला कोणाचं आहे? यांचं. म्हणजे बुवा कोणाचं खायचं आपल्यालाच यायचं, असं जगात तरी सूत्र आहे का कुठं? ते फक्त माझ्या ज्ञानोबा तुकोबारायच्या संप्रदाय. ते अरे हरिभगत के 3 गुण, हर कोई लागे पाव, खाणे को मिष्टान्न मिले, आखिर वैकुंठ जाव. त्यावेळेला महाराजांना अजून एक त्याच्यात घालायला पाहिजे होतं, दक्षिणा बी लेके जाव. बरं चुकीचं आहे का माझं? कोण्याही माणसाच्या नातवानं, अण्णा तुमच्या नातवानं जर 10 रुपये मागितले, तुम्ही म्हणताल कशाला? ते म्हणजे पेन्सिल घ्यायची. आणि एक घट्ट्यानं जर पुन्हा मागितले, तुम्ही म्हणताल दिल ते सकाळी. नातवाला म्हणू शकता तुम्ही, नातवाला. गिरगावकराची गाडी दिसली रस्त्यात उभी असली की पाया पडे की आलेच रुपये. विचारलं का आपल्याला एखाद्यानं, महाराज इतक्या पैशाचं तू काय करायलास? तुमच्यावर घेत नाही मी, माझ्यावर घेतोय. पण असं समजू नका तुम्हाला सोडले. शहाणी बाई लेकीला शिव्या देती, सुनाला रट्टी देती. थोत्तर तोंडे, सुनानं समजायचं लेकीला म्हणलीच नाही, मलाच दळायचं. तसं समजूच नका मी मला म्हणायलो, तुम्हाला बी दळायलो, हे ध्यानात ठेवा. विठाला पाया पडते तो लोक. 80-80 वर्षाची माणसं पाया पडते. 42चा गिरगावकरी. 42 आहेत बापू, हा जास्त. मला एक दिवशी मला म्हणले तुम्ही लय दिवसपासूनच 42 म्हणतात. मला करता हातात लगे एसटी फुकट. बरेच माणसं संचयमुळेच घायला असते त्यांना. चला असू द्या.
इतकी किंमत समजवा जगात कुठल्याच संप्रदायात नाही. ती फक्त वारकरी संप्रदायात आहे. जात विचारित नाहीत, पंथ विचारित नाहीत, श्रीमंती विचारित नाहीत, काही नाही. गळ्यात तुळशीची माळ आहे, ज्ञानोबाराय तुकोबारायचं भजन करतो, त्याच्या पायावर लोक डोकं ठेवतात. जे का नारायणी प्रिय झाले, जे का नारायणी प्रिय झाले, जे का नारायणी प्रिय झाले, जे का नारायणी प्रिय झाले. उंजनीचा वर्ण न म्हणावा कोणी, उंजनीचा वर्ण न म्हणावा कोणी, उंजनीचा वर्ण न म्हणावा कोणी, उंजनीचा वर्ण न म्हणावा कोणी. का नारायणी प्रिय झाले, जे का नारायणी प्रिय झाले, जे का नारायणी प्रिय झाले, जे का नारायणी प्रिय झाले, प्रिय झाले. वा. जनीचे वर्ण न म्हणावा कोणी, जे का नारायणी प्रिय झाले. काय पुरावा आहे. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ, पंढरीचे वार करी, त्यांचे पाय माझे श्री. काय ताकद महाराज. संप्रदायात आलेली माणसं नम्र असावा, संप्रदायात असलेली माणसं निर्वेशनी असावा. नेमकीच सकाळी आंघोळ झाली, दिंडीला लागलो, वारीला लागलो, दर्शन घेतलं, सुरू अभंग सुरू झाला. रूप पाहता लोचेनी, आणि दुसऱ्याला पुढचा अभंग द्याला, पण त्याला म्हणता येईन तंबाखू थुकल्याशिवाय. तर त्यानं अशी गपकन थुकली, मी पुढून आलो, माझ्या घोळातच पडीन ती तंबाखू. मला इळभर त्या बदग्याचा डाग सांभाळावा लागला, इळभर. मी असा मधात खोसला. काय करावं. याला चंद्रभागेत खड्डा करून जरी दाबलं तरी मोक्ष भेटेल काय आराम करायला. हा, ज्ञानोबरायच्या सोहळ्यात अभंग म्हणताना तंबाखू खाऊन थुकतो म्हणल्यावर काय पात्रता आहे का. असे कितीतरी बदगे आहेत, कितीतरी यायला वाटत असतं आम्ही दिंडी करतोय. काय नाही, तुम्ही दिंडीला जाणं म्हणजे मुंगळे खालून वरी चढणं, वरून खाली येणं. झाडावरी मुंगळा, झाडावरी मुंगळा कैसा करी वाऱ्या पंढरीच्या, कैसा करी वाऱ्या पंढरीच्या, कैसा करी वाऱ्या पंढरीच्या. आता कशातलं विचारायचं नाही. विठाला विठाला चांगले पण चांगले बाप. आपलं आपल्याला कळालं बस झालं. हो, उभ्यायचं बसलेल्याला कळालं, आपल्याला निवडून येता येत नसतं बरं. हो, उभ्याच्याच हिशोबात राहिलं पाहिजे. विठाला काय लोकांना वाटतं मी परमार्थ करतोय, तसं नसतंय. सात्विक वागायला पाहिजे. चला, मांस कापायला लावलं, इतकंच सांगितलं. आलत सुरा घेतला, मांडीचं मांस कापून आणलं. अण्णा हे धोलं बोले मांस, हिंदी भाषेत महात्मा होता. धुतलं मांस, खळा 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 खळा. 3 दगडाची चूल, दगडावर दगड हाणले, इस्तू पेटीला जाळ लावला, पाणी टाकलं त्या गाडग्यात, मांस टाकलं, वरून दगड ठुला. म्हाताऱ्यानं पानं आणले, क्रोधी बाबांनी पानं आणले, पत्रावळ्या 2 लावल्या, केल्या त्या 2-4. शंकराचार्याला 1 पंतराळी लावली आणि 1 स्वतःला पंतराळी लावली. आणि त्या शास्त्रीला विचारलं, आपको होना प्रसाद. ते म्हणलं, माझ्या हातानं माणसाची मांडी कापली, माझ्या हातानं शिजायला टाकले, मॅच धुतलंय, आणि आता याला प्रसाद म्हणायला हे माथर. आपलं किती जन्माचं पाप उतवाला, आपण शंकराचार्य सोबत आलो तर माणसाचं मांस खावं लागायले. शंकराचार्याकडे त्यानं असं पाहिलं. शंकराचार्य म्हणलं, आपको होना प्रसाद. ते म्हणलं, तुम्ही खाणार आहेत का. मला काही हिंदी येत नाही, त्याच्यामुळे मराठीत बोलतो. कशाला उगच आहे का नाही. जिला गौऱ्या लावता येत नाही ती म्हणली मी धिरडे करते. म्हणलं, राहू दे द्वारका, कशाला पिठाचा नाश करते तू. तुला गौऱ्या लावता येत नाही, तुला कसे धिरडे येतील. एका बाईला पिठल्यातले गोळे फुटणं, तर ती म्हणली बासुंदी करते. म्हणलं, राहू दे मंजुळा, मी तसंच दूध पितो. तुला पिठल्यातले गोळे फुटणं, तुला काय बासुंदी आटीत आहे, ती सारी चिटकून जाईल बुडाला. आपल्याला आपली येते कशाला घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. तुम्ही घेणार म्हणजे प्रसाद घेण्यासाठीच बसलो ना. ते मला मग आता हातीचा विचार नाही तर शेपुड्याने कशाला विचार करायचा. ते मांडी घालून बसले. मग टाकलं पात्र, शर्ट वगैरे काढले, जेवायला बसले.
महाराजांनी स्वतः पात्र उचललं. पहिलं पात्रातलं, आता मांस म्हणायचं नाही, त्या पात्रातला पदार्थ शंकराचार्यांच्या पात्रावर टाकला. मांस नाही पडलं, दुधाची खीर पडली. स्वतःच्या पात्रावर घेतलं, मांस नाही पडलं, दुधाची खीर पडली. पंडिताच्या, आचार्याच्या, शास्त्रीच्या पात्रावर टाकलं, मांस नाही, खीर पडली. यथेच्छ जेवले. आणि मग स्वामी रामांनी सांगितलं, त्या क्रोधी बाबानं सांगितलं, का रे 14 किलोमीटर खाली तू माझी चेष्टा करीत होता. मग हे लोक त्रिकाल ज्ञानी होते ना. माफ करा म्हणले, मी तुमची चेष्टा केली, पण 14 किलोमीटरवरून तुम्हाला कसं काय कळाली? ते म्हणला, मांस तर तो कापलंस, कापलेल्या मांसाची खीर तयार करता येते, तर तू बोंबलेलं कळत नसेल का मला? याचा तरी अंदाज असावा का नाही? मग माणसाच्या मांसाची ज्याला खीर तयार करता येते त्याला खाली भोकलेलं कळत नसेल का? आप देखो मला शेष क्या बचा है, म्हणजे काय वाच त्याच्यात शिल्लक पडलंय, शिल्लक काय पडलंय. बघितलं तर मांसाचे तुकडे होते दादासाहेब, आणि पात्रावर घेतलेली खीर तयार होती. कोणाची ताकद आहे? क्रोधी महात्म्याची, हिमालयातला साधू. आणि कोणाला प्रसाद केलाय? शंकराचार्याला. 1949चा शंकराचार्य म्हणजे बुवा काय ताकद असेल, ज्या शंकराचार्यानं 27 दिवस आवर्षण पडलं होतं. नुसता चिमटा वाजिल्याबरोबर आग्रा नावाच्या शहरात पाऊस पडतोय. एवढा मोठा अधिकारी महात्मा, ज्या शंकराचार्याला नर्मदा मातेनं 1 वर्ष 35 दिवस खिरीचं पात्र दिलं. नर्मदा मातेनं सोन्याच्या पात्रात खीर द्यायची. एवढा मोठा साधू. अशा संत लोकांना सुद्धा घरी राहता आलं नाही. लक्ष्यला ठाव स्मशानीचा विढोबार जय जय भगवान 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 जय 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 भगवान 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 जय भगवान 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 मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा मशानच जावं. महाराज ज्या साधूचं दर्शन घेतल्याशिवाय कृष्ण परमात्मा रथात बसत नव्हते, त्या साधूचं नाव होतं भीष्माचार्य. पण ब्रह्मसरोवराच्या उत्तर दिशेला ज्योतिष सरोवर आहे, तिथं भीष्माचार्याचा अंत्यविधी करावा लागला. नाही हस्तिनापुरात नेता आलं. या भारतीय युद्धातला 1 नंबरचा सिंह होता, त्या सिंहाचं नाव होतं कर्ण. ज्योतिष सरोवराच्या इकडच्या बाजूला, भीष्माचार्याच्या बाजूला कर्णाचा अंत्यविधी करावा लागला. नाही नेता आला अयोध्येमध्ये, याच्यामध्ये हस्तिनापुरात नाही नेता आलं. लक्ष्यला ठाव स्मशानीचा. किती मोठी लोक. कोण? द्रोणाचार्य. ज्या द्रोणाचार्याने अर्जुनाला इतकं मोठं केलं की अर्जुनाची पाठ भगवान शिवशंकराने थापटावी, पण त्या द्रोणाचार्याचं शरीर पूर्ण युद्धभूमीत पसरलं. नाही मदत नेता आलं. लक्ष्यला ठाव स्मशानीचा. किती मोठी लोक पहा. महाभारतामध्ये 22.5 वर्षाचा तरुण, ज्याचा मामा पंढरपुरातला मालक आहे, पंढरपुरातल्या मालकाच्या मांडीवर भाच्यानी प्राण सोडा अभिमन्यू, त्याला सुद्धा इंद्रप्रस्थात नाही जाता आलं. इंद्रप्रस्थाच्या बाहेर त्याचा अंत्यविधी करावा लागला. लक्ष्यला ठाव स्मशानीचा. किती लोक पाहायचे तुम्हाला, किती लोक पाहायचे. अहो, पंढरपुरातला मालक ज्याचा मुलगा आहे त्याचं नाव राजा दशरथ आहे, पण या राजा दशरथाचा अंत्यविधी सुद्धा शरयूच्या तीरावर करता आला नाही, अयोध्येत जाळता आलं. लक्ष्यला ठाव स्मशानीचा. माणूस किती मोठा असू द्या, कुठल्याही क्षेत्रातला असू द्या, त्याला नाही घरी थांबता येत. लक्ष्यला ठाव स्मशानीचा. त्या अनुषंगानं स्वर्गीय सौभाग्यवती पुष्पाबाई प्रद्युम्नराव नायकल विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन झाल्या. शरीरानं जरी गेल्या असतील तरी आशीर्वादाच्या रूपानं रमेशराव आणि सुनीलराव या सुपुत्रावर, त्यांच्या नायकल परिवारावर गोडशी त्यांची अशी अतूट प्रेमाचा वलय राहावा, अशी मातृगयेच्या चरणी प्रार्थना करतो. या देशातला पुरुष हा पितृगयेला जात असतो आणि या देशातली स्त्री मातृगयेला जात असते. सिद्धपूर नावाचं गाव आहे गुजरातमध्ये. तिथे सरस्वती नावाची गंगा आहे. या सरस्वती गंगेच्या तीरावर भगवान परशुरामाने आपल्या आईचं श्राद्ध केलं, म्हणून या भारत देशातल्या प्रत्येक स्त्रीला त्या ठिकाणी अधिष्ठान मिळतंय, त्याला मातृगया म्हणतात. अशा मातृगयेच्या ठिकाणी पुष्पाबाईंना अधिष्ठान मिळो आणि आपल्या या नायकल परिवाराला आशीर्वादाच्या रूपाने कायमस्वरूपी शरीराने जरी गेले असतील तरी आशीर्वादाच्या रूपाने यांच्यात राहावं. ती मार्गदर्शन त्यांचं आशीर्वादाचं कायमस्वरूपी कोण्या न कोण्या क्षेत्रातून त्यांना प्राप्त व्हावं, अशी पितृलोकांच्या चरणी, मातृगयेच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. निधियाम निधिपते सकल ति सुंदर सुद्य फलाभयदानी यक्षति किन्नर गंधर्वादी लोकपाल भयदिक्पालो चारुतिहासं परमत्यांस हंस पराभय जायन्ते कैलासादि ततयं नमः सत्यं वासं ततयं नमः गोलोकादि ततयं नमः हिरण्यश्राद्धो कागतिश्राद्धो
हिरण्य श्राद्धो कागती श्राद्धो शंख श्राद्ध भयमुच्यन्ते शंख श्राद्ध भयमुच्यन्ते रक्तं चन्दन समर्पयामि अरक्त पुष्पं समर्पयामि अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो अंगुष्ठाधिष्ठान भयो नारायणो नागबली पिंडी भयाप्तिष्टि काल सर्प भय शांतिर्मुच्यते हिरण्यतो भय जायन्ते जायवोदनि मुग्ध भया अपसव्यानां सव्यस्थितो लागो भय जवागो लुप्त पिंड भय जायन्ते नमः पार्वती पते हर 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 महादेव आई साहेबांना एक आदरांजली समर्पित करतो. राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेब आजचा 12 जानेवारी या राज्याला या देशाला लाभलेली एक सात्विक माऊली, त्या माऊलीच्या नामाचा जय जयकार असो. राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांचा, स्वामी विवेकानंदांचा, ज्ञानेश्वर माऊली, सगळेजण उभे राहा फक्त 2 मिनिटं.